जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर शहरात महाआरतीचं आयोजन पाताळेश्वर मंदिरात करण्यात आलं होतं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी महादेवाचरणी प्रार्थना करण्यात आली। तसेच भक्तांना लाडू वाटप करण्यात आलं। यावेळी शहराच्या महापौर अश्विनी निकम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण आशान, माजी महापौर लीलाबाई आशान, अमर जग्यासी, निलेश बोबडे, नगरसेविका जयश्री सुर्वे, सुनील सुर्वे, विशाल हजारे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आज यांचा वाढदिवस आणि आजचा दिवस आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी खास आहे। आजचा वाढदिवस त्यांनी न साजरा करण्याचं ठरवलं, परंतु आम्ही तमाम शिवसैनिकांनी आज ठरवलं की त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक मंदिरात जाऊन महाआरती करायची। त्याच पद्धतीने आज या उल्हासनगर शहरामध्ये 4 नंबर विभागात पाताळेश्वर मंदिरामध्ये आम्ही आज या महाआरतीचं आयोजन केलं होतं। या महाआरतीमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक, महापौर, सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी, निलेश बोबडे यांनी ह्या महाआरतीचं आयोजन केलं होतं आणि त्या पद्धतीने पाताळेश्वर मंदिरातले सगळे ट्रस्टी, पुजारी, या ठिकाणी असलेले सगळे भाविक, खास करून महिला वर्ग यांनी आज या महाआरतीचं आयोजन केलं होतं। मी महादेवाला हीच प्रार्थना करेल की आमचे आदरणीय माझे गुरुवर्य एकनाथ शिंदे साहेबांना दीर्घायुष्य लाभू दे आणि या महाराष्ट्राची सेवा करण्याकरता त्यांना अखंड आयुष्य लाभू दे हीच प्रार्थना करतो आणि आज त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।